हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल श्रीश्री. तर आज आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाला दूध कसं बनवायचं ते. तर मी एका पातेल्यात अर्धा लिटर दूध हे गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर आणि 3 वेलदोडे दळून घेतले आहेत. माझ्याकडे वेलची पूड नव्हती म्हणून मी वेलदोड्यांचा वापर केला आहे. ते साखरेमध्ये दळल्यानंतर ते चांगले बारीक दळले जातात. बघा, अगदी बारीक दळलं गेलं आहे साखर आणि वेलदोडे. त्यानंतर मी थोडं केशर आणि त्यात अर्धा कप जितके दूध टाकून भिजायला ठेवलं आहे. म्हणजे केशर हळूहळू आपला रंग त्या दुधात सोडेल. आणि आता आपलं दूधही उकळतं आहे, तर आपल्याला दूध चांगलं आटू द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तुम्हाला हे रेसिपीमध्ये पुढे दिसेलच की आपण दुधात काय काय टाकतो आहे ते. तोवर आपण जाणून घेऊयात की कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्यामागचं कारण काय ते. तर महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं काय कारण आहे ते जाणून घेऊयात. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होत असतात. अशा वेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शियम, जे आपल्याला दुधापासून मिळते. यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ घातले जातात, ज्याच्याने दुधात त्यांचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवण्याचं कारण हे आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो, त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं. तर ही आहे कोजागिरी पौर्णिमेची माहिती, की आपल्याला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून का प्यायचं असतं किंवा दूध कोजागिरी पौर्णिमेला का पितात. तर हे त्याचं मागचं कारण आहे. आता आपलं दूधही चांगलं उकळलं आहे. आपण त्याच्यात ड्रायफ्रूट्स घातले आहेत, साखर आणि वेलची पूड घातली आहे. त्यानंतर जे आपण केशर भिजायला ठेवलं होतं ते दूधही याच्यात टाकलं आहे. आता या दुधाला अगदी मस्त आपण आटवून घेऊयात. जवळजवळ याला 10 ते 15 मिनटं मंद आचेवर आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघता आता हळूहळू आपलं दूध आटायला सुरुवात झाली आहे. मी इथे फक्त केशरचा वापर केला आहे, हळद टाकली नाही आहे. बरेच लोक थोडा दुधाला पिवळसर रंग येण्यासाठी हळदीचा वापर करतात, तर मी हळद टाकली नाही आहे. केशरचा जो नॅचरल रंग आहे तर तोच या दुधात असेल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी म्हणजे किंचितशी हळद टाकू शकतात दुधाला रंग येण्यासाठी. तर बघा, आपलं दूध हे उकळून झालं आहे आणि मी आता ते गार करत ठेवलं आहे. आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा करून हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून नंतर सेवन करायचं आहे. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.